हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये 3 जिल्हा परिषदांचा कागदपत्र पडताळणी अपडेट आलेला आहे त्याबाबत माहिती घेणार आहोत। हे पहा, आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली, आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी कर्मचारी बिगर पेसासाठी आहे, आरोग्य सेवक महिला बिगर पेसा। या संवर्गाचे दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक पाहूया आपण। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कागदपत्र पडताळणीसाठी आरोग्य सेवक पुरुष 50% यांनी 18 सप्टेंबर 2024 सकाळी 11 वाजता वीर बाबूराव सेडमाके सभागृह जिल्हा परिषद गडचिरोली येथे हजर राहायचं आहे। आरोग्य सेवक महिला यांनी 19 सप्टेंबर 2024 याच ठिकाणी वीर बाबूराव सेडमाके सभागृह जिल्हा परिषद गडचिरोली सकाळी 11 वाजता हजर राहायचं आहे। या यादीत जे उमेदवार आहेत त्यांच्या ईमेलवर आणि पोस्टाद्वारे सुद्धा पत्र पाठविण्यात येत आहे। तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत त्याची लिस्ट येथे दिलेली आहे। कागदपत्र पडताळणीसाठी कोणकोणते कागदपत्र लागतील त्याचा व्हिडिओ आपण या अगोदर बनवलेला आहे। हा व्हिडिओ झाल्यानंतर इथे तुम्हाला तो व्हिडिओ मी अटॅच करून देईल, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। हा व्हिडिओ जेव्हा होईल शेवटी इथे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। तरीसुद्धा आपण एक शॉर्टमध्ये पाहूया काय काय लागणार आहे। तर संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाची प्रिंट, तुम्ही जो अर्ज भरला होता त्याची प्रिंट व तुम्ही परीक्षा शुल्क भरणा केलेली जी पावती आहे ती पावती। आता खूप जणांचा प्रश्न असतो की आमच्याकडे अर्ज नाही आहे, तर चिंता करू नका। तुमच्याकडे अर्ज नसेल तर तुम्हाला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यावर सांगण्यात येईल की काय करायचं आहे काय नाही। ज्यांच्याकडे अर्ज नाही किंवा फी भरलेली पावती नाही त्यांना प्रॉब्लेम तसा येत नाही आहे। नेक्स्ट काय पाहिजे तुम्हाला, तर स्वयं घोषणापत्र पाहिजे, तुमची सर्व माहिती बरोबर आहे याचं। स्वयं घोषणापत्राविषयी सुद्धा आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला इथे मी देऊन टाकेल त्या व्हिडिओची। त्या व्हिडिओला तुम्ही क्लिक करा आणि त्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला स्वयं घोषणापत्राची PDF दिसून जाईल। ती PDF तुम्ही डाउनलोड करून तर ती भरू शकता। नेक्स्ट आहे शैक्षणिक अर्हतेबाबत सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे। सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहेत। वयाचा पुरावा, वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला किंवा तुमची TC 10वीची TC, रहिवासी प्रमाणपत्र आणि मग बाकी राखीव प्रवर्ग वगैरे, नॉन क्रिमिलियर वगैरे हे तुम्ही पाहू शकता। तसेच मेन आहे कंपल्सरी लहान कुटुंबाचे शपथपत्र विहित नमुन्यात जे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे ते, आणि बाकी तर तुम्ही वाचून घेऊ शकता, बाकी एवढं काही नाही। तसाच व्हिडिओ मी देईल इथे, त्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे मी। हे पहा, इथे प्रवर्गाचे नाव आहे, इथे तुमचा अनुक्रमांक आहे, गुणवत्ता देतील अनुक्रमांक आहे, तुमचे नाव आहे, तुमचा जन्मदिनांक आहे, तुमचा आसन क्रमांक आहे, परीक्षेला किती गुण होते, एकूण गुण दिलेले आहेत आणि तुम्हाला किती प्राप्त गुण आहेत त्याची माहिती इथे दिलेली आहे। पदसंख्यासुद्धा इथे दिलेली आहे। ही पहा, ही लिस्ट आहे, ही लिस्ट तुम्ही पाहू शकता। आरोग्य सेवक 50%, आरोग्य सेवक महिला यांच्यासाठी ही लिस्ट आहे। या टिपमध्ये दिल्यानुसार जेव्हा तुमची पडताळणी होईल त्याच्यानंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा सूची जाहीर केली जाईल। खूप जण विचारत असतात की अंतिम निवड यादी कधी जाहीर होणार आहे, तर इथे दिलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहत जा। आता आपण पाहूया नेक्स्ट जिल्हा परिषद सांगलीबद्दल माहिती घेऊया। हे पहा, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली, सरळ सेवा पद भरती 2023, आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50% आणि सहाय्यकारी प्रसाविका आरोग्य सेवक महिला, या तिन्ही पोस्टसाठी पात्र यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संकेतस्थळावर, ती आपण घेतलेली आहे अगोदर आपल्या चॅनलवर। हे पहा, इथे आरोग्य सेवक 40% जे आहेत अनुक्रमांक 1 ते 31 त्यांची कागदपत्र पडताळणी आज म्हणजे 10 सप्टेंबर 2024 झालेली आहे। स्थळ बघा, पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह जिल्हा परिषद सांगली। इथे पहा, 12 सप्टेंबर 2024 आरोग्य सेवक पुरुष 50% सकाळी 10 वाजता 1 ते 140 ज्यांचा अनुक्रमांक आहे त्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे। स्थळ आहे मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल सांगली, जिल्हा परिषद सांगलीजवळ। 13 सप्टेंबर 2024 आरोग्य सेवक पुरुष 50% सकाळी 10 वाजता
अनुक्रमांक ज्यांचा 141 ते 254 आहे त्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे। स्थळ आहे मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल सांगली, जिल्हा परिषद सांगलीजवळ। 14 सप्टेंबर 2024ला सहाय्यकारी प्रसाविका आरोग्यसेवक महिला सकाळी 10 वाजता होणार आहे। अनुक्रमांक 1 ते 140 मध्ये ज्यांची नावे आहेत त्यांची होणार आहे। स्थळ आहे पद्मभूषण वसंतराव दादा पाटील सभागृह, जिल्हा परिषद सांगली। रविवारी 15 सप्टेंबर 2024ला सहाय्यकारी प्रसाविका आरोग्यसेवक महिला सकाळी 10 वाजता होणार आहे। ज्यांची नावं 141 ते 241 सिरियल नंबरमध्ये आहेत त्यांची होणार आहे आणि स्थळ आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह, जिल्हा परिषद सांगली। इथे बघा माहिती दिलेली आहे। कागदपत्र पडताळणीवेळी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती, 2 छायांकित प्रती, 2 झेरॉक्स, 2 फोटोकॉपीज व पहिल्या अर्जाची छायांकित प्रतीसह उपस्थित राहण्याचे आहे। तुम्हाला मूळ कागदपत्र, प्रत्येक कागदपत्राच्या 2 झेरॉक्स आणि तुमचा जो अर्ज आहे भरलेला त्याचीसुद्धा तुम्हाला झेरॉक्स न्यायची आहे। हे पहा इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे या PDF मध्ये। इथे अनुक्रमांक दिलेला आहे, तुमचा टेबल नंबर कोणता आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे, तुमचे नाव दिलेलं आहे आणि शेरासुद्धा काय असेल तर त्याची माहिती दिलेली आहे। त्यामुळे ही तुम्ही PDF पाहून घ्या। जिल्हा परिषद सांगलीच्या वेबसाईटवर ही PDF आहे। जर तुम्हाला मिळत नसेल तर सांगा, आपण या व्हिडिओला अटॅच करून देऊ। ही पाही लिस्ट आहे। हे पहा आरोग्यसेवक पुरुष 50%, 12 सप्टेंबर 2024ला ज्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे त्यांची इथे लिस्ट दिलेली आहे आणि कोणत्या टेबलवर होणार आहे त्याचा क्रमांकसुद्धा दिलेला आहे। हे सर्व गोष्टी पाहून जा तुम्ही। ही पहा अशा प्रकारे लिस्ट आहे। खूप मोठी लिस्ट आहे, सर्व माहिती दिलेली आहे। खूप चांगल्या प्रतीने यांनी कागदपत्र पडताळणीचा अपडेट दिलेला आहे। खूप कमी जिल्हा परिषदा अशा चांगल्या प्रकारे अपडेट देतात, माहिती देतात। आता तिसरी जिल्हा परिषद रायगड जिल्हा परिषदबाबत आपण माहिती घेणार आहोत। हे पहा जिल्हा परिषद रायगडच्या वेबसाईटवर आपण आहोत आणि यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रतीने यादी टाकलेली आहे। म्हणजे आरोग्यसेवक पुरुष 50%, त्यांची 18 सप्टेंबर 2024ला होणार आहे आणि ज्यांची 18 सप्टेंबर 2024ला होणार आहे त्यांची यादी इथे दिलेली आहे। तुम्ही इथून ती यादी डाउनलोड करू शकता, तुमचं नाव आहे का पाहू शकता। त्याचप्रमाणे आरोग्यसेवक पुरुष 50% 19 सप्टेंबर 2024ला होणार आहे। तुम्ही इथून ती यादी डाउनलोड करू शकता, तुमचे नाव आहे का पाहू शकता। तुमची कागदपत्र पडताळणी यादी किती वाजता होणार आहे आणि स्थळ हे तुम्हाला येथे मिळून जाईल। त्याचप्रमाणे आरोग्यसेवक पुरुष 50% यांची 20 सप्टेंबर 2024ला सुद्धा होणार आहे। इथून तुम्ही ती लिस्ट डाउनलोड करू शकता। डाउनलोड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता। आरोग्यसेवक पुरुष 40% यांची 23 सप्टेंबर 2024ला होणार आहे। इथून लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता। आरोग्यसेवक पुरुष 40% 24 सप्टेंबर 2024ला सुद्धा होणार आहे आणि ही लिस्ट तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। अशा आरोग्यसेवक पुरुष 50% 3 दिवस आणि आरोग्यसेवक पुरुष 40% 2 दिवस असे 5 दिवस कागदपत्र पडताळणी आहे। तर आपण तिन्ही जिल्हा परिषदांचे कागदपत्र पडताळणी अपडेट पाहिलेले आहेत। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।